सगळे? अपेक्षा करते सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असतील. आज भर दुपारी पावसाने हजेरी लावली होती, पण हा पाऊस ना एकदम मनाला सुखावणारा होता. आपली झाडांना थोडंसं पाणी भेटलं, त्यानंतर आपलं मनही शांत झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यामध्ये जी धूळ येते ना, ती थोड्या वेळापुरती का होईना पण अशी खाली बसलेली आणि मातीचा सुगंध ना पूर्ण घरभर सुटला होता. जवळजवळ अर्धा तास हा पाऊस सुरू असेल, म्हणजे अर्धा तास नसेल, एक 20 मिनटं पकडा, पण अर्धा पाऊण तास आम्ही विंडोमध्येच बसून होतो. एकदा ह्या विंडोमध्ये की एकदा त्या विंडोमध्ये. मस्त पाऊस आम्ही एन्जॉय केला. धनुषने पण थोडासा हात वगैरे बाहेर काढून बसला होता आणि खूप मस्त वाटत होतं. आता मी ना आजचा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करते, म्हणजे गुढीपाडव्याचा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करते. सकाळी उठल्यानंतरनं मस्त अशी गुढीची पूजा करून घेतली होती आणि बाहेरून जेव्हा आपण पुढचा व्ह्यू बघतो ना, म्हणजे घरातला, इतका सुंदर दिसतो ना, असं वाटतं की एकटक बघतच बसावं, इतकं सुंदर दिसतंय ते. आणि ना सकाळी सकाळी मस्त अशी गुढी उभारली होती. आज सकाळचं 8चंच टायमिंग होतं, 8च्या आतमध्ये गुढी उभारायची होती. सो उठायला पण उशीर झाला, पण रात्रीच बऱ्यापैकी तयारी केली होती, त्याच्यामुळे मला खूप जास्त इझी गेलं सकाळी आवरायला. उठले पटकन, मस्त अशी आंघोळ केली, त्यानंतर फरशी पुसली आणि ज्या साडीच्या मिऱ्या वगैरे घालायच्या होत्या ना, त्या रात्रीच करून ठेवल्या होत्या. कलश वगैरे साफ केले होते, त्यामुळे जास्त एफर्ट्स नाहीत घ्यावे लागले सकाळी उठल्यानंतरनं. मग मी साडी वगैरे घालून तयार झाले, तोपर्यंत अहोंनी मस्त गुढी वगैरे उभारून घेतली आणि मग मी पूजा वगैरे केली. त्यानंतरनं घरामध्ये आले, चहा ठेवला, देवघराला हार लावायचा राहिला होता, तो हार लावून घेतला. त्यानंतरनं ऑफिसला गेले आणि मग ते गेले की मी कामाला सुरुवात केली. आपल्या फार काही मोठ्या इच्छा अपेक्षा नसतात बरं का, पण मला तरी असं वाटतं पर्सनली की सणासुदीच्या दिवशी तरी अहोंना सुट्टी पाहिजे असते, पण तसं काय होतच नाही. ते आज ऑफिसला गेले, पण नशीब की त्यांना टिफिन घेऊन जायचं नव्हतं, कारण ते बाहेरच जेवण करणार होते, त्यांचा मित्र आणि ते. त्यामुळे त्यांनी मला रात्री सांगितलं होतं टिफिनची काही काही गडबड करू नकोस म्हणून. मग मी ना ते गेल्यानंतर पुरणाचा स्वयंपाक बनवायला घेतला, कारण म्हटलं आपलं नैवेद्य पण गुढीला लवकरच दाखवावा, त्यासाठी सगळं सकाळी बनवून घेतलं होतं. फक्त अहोंसाठी गरम गरम भजी आणि गरम गरम पुरणपोळी बनवायची बाकी होती, मग ते संध्याकाळी छानसं बनवलं. आज दिवसभरात कामं पण भरपूर झाली, पण व्हिडिओ काही शूट करणं झालंच नाही. सो संध्याकाळी परत कंटिन्यू करायला घेतला, तर इथे छानसं ना पुरणपोळीचं जेवण केलं. आणि नेहमीसारखंच तिथून पुढचा व्लॉग कंटिन्यू केलाच नाही, डायरेक्टली दुसऱ्या दिवशी करते. तर ना अहोंना टिफिन घेऊन जायचं होतं, सो मग इथे मस्त अशी छोलेची भाजी बनवली. रिझन तेच होतं की थोडासा मसाला माझ्याकडे शिल्लक होता, सो मग त्याचंच भाजी बनवून टाकली आणि बीट आणि चपाती असं त्यांना टिफिन दिला. एक मागच्या व्हिडिओला मला कमेंट आली होती की इतकं बीटचं करता काय? तर ना मी अहोंना रोज टिफिनमध्ये कधी कधी काकडी असते, कधी कधी टोमॅटो, त्यानंतर ना आता आंबा सुरू झाला आहे तर आंबा, बीट असं ना वेगळं काहीतरी सॅलडमध्ये देते, जेणेकरून दुपारचं खायला छान वाटतं. आपणच बघा ना, घरात दुपारचं जेवण करतो, सगळं जेवण थंड झालेलं असतं आणि त्याचसोबत जर आपण नुसतंच भाजी चपाती खायचं म्हटलं की कंटाळा करतो आणि उन्हाळ्यामध्ये जरा जेवण कमीच जातं, कारण आपण पाणी जास्त पितो. सो मग छान वाटावं, जेवणसुद्धा पोटभर जावं आणि असं सोबत काही चटरपटर असेल तर मग आपल्याला जेवण करायलाही छान वाटतं, म्हणून मी त्यांना ते देत असते. आणि त्यानंतर मग मी माझी कामं करायला घेतली. तर इथे ना माझा तवा खूप जास्त खराब झाला होता, म्हणजे काल पुरणपोळी बनवली होती ना, सो मग तवा तर खराब होणारच, कारण थोडासा धूर वगैरे होतो आणि गॅस आपला जास्त वेळ चालू राहतो, तवा पण त्याच्यावरती असतो, त्याच्यामुळे ना तवा थोडासा काळपट पडलेला. पण टेन्शन घ्यायचं काय गरज नाही, माझ्याकडे जी रिफ्लेक्ट पावडर आहे ना, त्यानेच मी 8-15 दिवसातून माझा तवा जो आहे ना तो स्वच्छ करत असते आणि एकदम चकाचक क्लीन होऊन जातो. घरामधलं कोणतंही भांडं थोडंसं जरी खराब झालं ना, तरी आपल्याला वाटतं की हे आपण कधी स्वच्छ करून घेईल. त्यातलाच माझा हा तवा. कढयांचा तर आता माझा विषय मिटलायच, कारण जी एकदमच खराब झालेली कढई आहे ना, ती सध्या मी वापरत नाही. कधी वापरते म्हणजे जेव्हा व्हिडिओ वगैरे शूट करायचा नसेल ना, त्यावेळेस वापरते, पण क्वचित होतं असं बरं का, तेव्हा वापरते. नाहीतर ती आत्ता बऱ्यापैकी मी ठेवूनच दिली आहे, कारण माझ्याकडे अशा आता दुसऱ्या कढया आहेत, त्याच मी यूज करते. आणि हा तवा मला अजिबात खराब होऊन द्यायचा नाही आहे, कारण जर आधीच काळजी घेतली ना, तर ह्या गोष्टी लवकर खराब होत नाहीत. कढईच्या बाबतीत थोड्याफार मी चुका केल्या होत्या, म्हणून ती कढई तशी झालेली आहे. कालच मी तुम्हाला म्हटलं ना की ह्या बाटल्या भरून ठेवायचं काम माझ्याकडे असतं, पण ह्या गोष्टीचा मला अजिबात कंटाळा येत नाही, कारण जेव्हा माझी भांडी घासून होतात ना, म्हणजे सकाळची किंवा संध्याकाळची, त्याच वेळेस मग मी बॉटल वगैरे भरून ठेवते. कधी कधी भांडी व्हायच्या आधी पण भरून ठेवते, कारण पसारा आवरत जर किचनमध्ये आले ना मी आणि मला समोर दिसलं की मी लगे हात भरून ठेवते. आत्ता पण सकाळची माझी कामं झाली होती, म्हणजे जसे ऑफिसला गेले तसं मी काम करायला घेतलं होतं. मी आंघोळ वगैरे अजून काहीच केली नव्हती, पण एक दिवस असं भूत संचारताना अंगामध्ये की नाही, आता किचन साफ करूनच घरातून बाहेर पडायचे. मेन म्हणजे आज धनुच्या स्कूलला आहे सुट्टी, त्यामुळे मी खूप जास्त रिलॅक्स आहे आणि मला आंघोळीच्या आधी जेवढी कामं उरकता येतील ना, तेवढी मला उरकून घ्यायची आहेत. कारण काय होतं माहिती आहे का,
बऱ्याच जणांना असं होतं की अंघोळ झाल्यानंतरनं खूप जास्त फ्रेश वाटतं, पण मी एवढी आळशी आहे ना की अंघोळ झाल्यानंतरनं मला काम करायची इच्छा होत नाही. मग अंघोळ झाल्यानंतरनं एकदा का सोफ्यावर किंवा बेडवर बसले की उठतच नाही मी. होतं असं कधी-कधी. त्यानंतरनं मग बॉटल्स वगैरे भरून ठेवल्या आणि फ्रीज आत्ताच जरासा खाली व्हायला लागला आहे. म्हणजे मध्ये-मध्ये खूप जास्त भरलेला होता. आता बऱ्यापैकी स्लाईसच्या वगैरे बॉटल आणलेल्या, मिरिंडा आणला होता, कोकम आणलेला, त्यातले बऱ्यापैकी आता संपत आलं आहे. त्यामुळे फ्रीज हळू-हळू रिकामा होतो आणि भाज्या पण संपत आल्यात. रात्री जेव्हा आम्ही असं सहज म्हणून बाहेर गेलो होतो ना, तेव्हा द्राक्ष दिसले आम्हाला. सो धनुषने हट्ट केला की पप्पा मला हे खायचं आहे म्हणून. पहिल्यांदाच असं झालं की 5-6 दिवस तर एवढे द्राक्ष संपले, म्हणजे संपले नाहीत. नाहीतर धनुष काय करतो, थोडेफार आणले ना की लगेच त्याच दिवशी संपवणे त्याचा अट्टास असतो. म्हणजे संपवून टाकायचं, त्याशिवाय शांतच बसायचं नाही. त्यानंतरनं मग झाडांना पाणी घालायला घेतलं आणि म्हटलं हे सगळं आधीच आवरून घेऊयात आपण, जेणेकरून आपल्याला नंतरनं कंटाळा यायला नको. आजकाल ना मी ही 700 ml ची बॉटल आहे, तेवढी एक बॉटल आरामात झाडांना टाकून देते. म्हणजे काय होतं ना, उन्हाळ्यामुळे ना झाडांना पाणी खूप जास्त लागतं. मग एक बॉटल करून असं आणायचं आणि पटपट झाडांना टाकायचं. खूप राऊंड मारावे लागतात मला, कारण माझं असं असतं ना की झाडांना पाणी घालताना पाणी खाली सांडू नये फरशीवरती, म्हणून हा अट्टास असतो. कसं काय माहिती, आज अचानकच माझी बोलताना ना जीभ खूप जास्त वळतीये. म्हणजे काय बोबडं जसं तोंडातून जाताना तसं काहीसं जातंय. त्यामुळे आज व्हॉईस ओव्हर करायला पण मला प्रचंड वेळ लागतोय. असं कंटिन्युअसली व्हॉईस ओव्हर होतच नाहीये. चला आता इथे तुम्हाला जेव्हा झाडांना पाणी घालताना हा ड्रेस बाहेर सुकायला घातलेला दिसला असेल ना, तर आत्ताच मी तो काढला. अंघोळ करून झाल्यानंतर मग मी हा वेअर केलाय, कारण हा ड्रेस मला प्रचंड आवडलाय. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलं ना की हा मम्मीचा ढापला आहे मी. आणि असंच होतं ना की जी गोष्ट आपल्याला जास्त आवडते ना, तेच आपण सतत घालत फिरत असतो. तसंच ह्या ड्रेसचं काहीच झालेलं आहे. इथे ना मग मी मस्त देवपूजा करायला घेतली. आता कालच सगळ्या देवांना मस्त अंघोळ वगैरे घालून सगळं पूजा केली होती. तर आज म्हटलं फक्त अगरबत्ती आणि दिवा लावूयात असं काहीसं. आता ना इकडे मी अगरबत्ती लावली होती आणि इतकं छान वाटत होतं ना, म्हणजे तुम्हाला दिसत असेल हळूवार मस्त त्याचा जो अगरबत्तीचा जो धूर आहे ना, तो घरामध्ये येत होता आणि त्याच्यामुळे घरामध्ये सगळा सुगंध सुटला होता. आणि असं पूजा वगैरे झाल्यानंतर खरंच घरामधलं वातावरण एकदम प्रसन्नमय होऊन जातं. आता माझा सकाळी चहा झाला होता, पण आज दूधसुद्धा घरामध्ये होतं, तर मी विचार केला की मस्त अशी कॉफी बनवते. आणि जी गोष्ट आपल्याला छान बनवता येते ना, त्याच गोष्टीची आपण बरेचदा मागे लागतो की येतंय ना, तर चला बनवा. पहिली मी कॉफी कशी बनवायची माहिती आहे का? दूध टाकायचे, दुधामध्ये साखर टाकायची आणि त्यातच ती कॉफी टाकून द्यायची आणि चहासारखं उकळून घ्यायचं. पण तशी कॉफी काही एवढी टेस्टी व्हायची नाही, तरी पण आवडीनं प्यायची, कारण आवडती म्हणून. पण आजकाल तसं नाही बनवत. माझ्या मैत्रिणीनेच मला सांगितलं की 1 चम्मच साखर टाकायची, त्याच्यामध्ये कॉफी पावडर टाकायची आणि मग जे गरम झालेलं दूध असतं ना कडक ते टाकायचं आणि मस्त मिक्स करून घ्यायचं. अशी कॉफी पण खूप जास्त टेस्टी लागते. छोट्या गोष्टी जर आपल्याला मैत्रिणींनी जर सांगितल्या, तर आपल्याला पण किती भारी वाटतं ना. आणि व्हिडिओच्या माध्यमातून पण बऱ्याच गोष्टी आजकाल समजायला लागल्यात, हे असं करायचं तसं करायचं. आणि थोडंफार माझ्याकडून पण तुम्हाला काहीतरी शिकायला भेटत असेल, जर भेटत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यानंतरनं मग मी माझी मस्त अशी कॉफी एन्जॉय केली. आता मी तुम्हाला एक सिक्रेट सांगणार आहे, म्हणजे गुढीपाडव्याची जी काही शॉपिंग केली ना, ते तुम्हाला सांगणार आहे. तर त्याआधी माझी बेडरूम अशी काहीशी होती, म्हणजे असा काहीसा बेड होता, सोबतच त्याच्या मस्त असं कपाट म्हणजे वॉर्डरोब, आणि बाकीचा जो सगळा स्पेस होता ना, तो सगळा ॲज इट इज रिकामा होता. म्हणजे मी इथं धनुची जी पोलीस कार आहे ना, ते ठेवायचे, पण सध्या तरी मी गॅलरीमध्ये ठेवून दिली होती. त्यामुळे असं मस्त स्पेशियस अशी आमची बेडरूम होती. आणि काही दिवसांपूर्वीच म्हणजे आम्ही हे केलं होतं, फर्निचर जे आहे ना ते बुक केलं होतं. वुमन्स डेच्या दिवशी 15 दिवस आधी सगळं बुक केलं होतं. आणि असं काहीसं आत्ता बेडरूमचा लुक आहे. हे जे वॉर्डरोब आहे ना, ते बरोबर मेजरमेंट घेऊन हे केलं आहे. आणि त्याचसोबत हा बेड. आता थोडंसं कन्फ्युजन वाटतंय मला की जे साईडचं सगळं आहे ना, ते आपण व्हाईटमध्ये घ्यायला पाहिजे होतं, पण हे असावं बहुतेक असं नवीन म्हणून त्यांनी असं प्रिंटमध्ये घेतले आणि कलर कॉम्बिनेशन असं काहीसं ठेवलं आहे. सोबतच ना साईड टेबल पण घेतला आहे. खूप माझी इच्छा होती की साईड टेबल पण पाहिजे, पण सध्या तरी ना बेडरूममध्ये असं खूप जास्त गजबज झाल्यासारखं वाटते. आणि आता ह्यात आम्हाला काहीच हलवता येणार नाही, इकडे तिकडे असं काहीच करता येणार नाही आहे. सो थोडासा अजून विचार करू आपण ठेवायचं कसं, काय करायचं ते. आणि जोपर्यंत आपल्याला जे घरात आलेल्या नवीन गोष्टीची सवय होत नाही, जोपर्यंत आपण त्यासोबत म्हणजे रुळत नाही ना, तोपर्यंत आपल्याला एवढा समज येत नाही. आता बेडरूम तर अशी म्हणजे आपण फक्त इथं झोपण्यापुरताच वापर करतो, आपण इकडे काही दिवसभर बसत वगैरे नाही. त्याच्यामुळे मी असा विचार करते की दुसरं जे माझं वॉर्डरोब आहे ना, ते पण नवंच्या नवं आहे असं आहे. शिफ्टिंगमध्ये 2-3 वेळा फक्त ते थोडंसं हे झालं आहे,
पण बाकी सगळं दिसायला वगैरे छान आहे, आतून कप्पे वगैरे छान आहेत. तर विचार करते म्हणजे मी तरी की ठेवावं, नाहीतर अहोंचं म्हणणं आहे की चल आपण देऊनच टाकू म्हणून. पण मी सध्या विचार करते की नको म्हणून. आणि काय होईल ना, किचनमध्ये पण आपल्या बऱ्याचशा अशा वस्तू असतात, ग्रोसरी वगैरे आपण आणलेली असते ना, म्हणजे डाळ वगैरे असं काही एक्स्ट्राचं शिल्लक राहील किंवा सोप वगैरे, आणि घरामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की आपल्याला ते ठेवायला जागा पुरत नाही. तर मग मी विचार केला की जर इकडे कप्पे शिल्लक राहिले ना, तर त्यामध्ये आपण ते एक्स्ट्राचं सगळं सामान ठेवून देऊयात म्हणून. पण तुर्तास तर विचार चालला आहे की ठेवायचं म्हणून. तर बघू आता कसं कसं होतंय ते. आणि आपल्याला सवय लागलेली असते ना सगळं मोकळं ढाकळं बघायची, तर ते गजबजलेलं थोडंसं नको वाटते. तर ना इथे मी म्हटलं की आता कपाट येऊन 5-6 दिवस झालेत बरं का घरामध्ये. अजूनपर्यंत मी त्याच्यामध्ये काही ठेवलं नव्हतं किंवा पुसपास पण केलेली नाही आहे. आज सगळ्यात पहिल्यांदा कपाट वगैरे स्वच्छ करून घेतलं, कारण घरातली बाकीची कामं आवरलीत. कपडे वगैरे काय जास्त धुवायला नाही आहेत. सो मग मी म्हटलं की उशिरा कपडे धुता येतील, आधी कपाटाचं काय ते बघूयात म्हणून. तर ना इथे साड्या ज्या माझ्याकडे पिशव्या वगैरे होत्या ना, साड्यांच्या बॅग, त्याच्यामध्ये मी साड्या ठेवल्यात. आणि हे सगळं मी आज दिवसभरात रचलं होतं बरं का. पण अहोंना ते नाही आवडलं. ते म्हटले की हे कसं तरी दिसते, आपण जरासं जास्त स्पेस होईल असं काहीसं बघूयात म्हणून. ते आल्यानंतर परत आम्ही सगळं काढलं होतं आणि परत व्यवस्थित घड्या करून ठेवल्या. जेव्हा सगळं माझं कपाट लावून होईल ना, त्यावेळेस मी तुम्हाला नक्कीच ना कपाट कसं ठेवलं आहे, कसं ऑर्गनाईज केलं आहे ते दाखवेन. पण ना निम्म्यातच मला आठवलं की धनुषला ना डोसा खायचा होता, म्हणून मग मी इकडे म्हटलं पीठ भिजायला घालावं. पीठच म्हणते आहे, डाळ तांदूळ भिजायला घालावं. म्हणून मी ते निवडून घेते पहिल्याने. खूप दिवस झालं तांदळाचं जे झाकण आहे ना, तेच उघडलं नव्हतं डब्याचं, त्यामुळे थोडेसे त्यात किडे वगैरे झालते. मग ते म्हटलं व्यवस्थितच साफ करून घ्यावं. गेले कित्येक दिवस झालं, म्हणजे 8-9 महिने तरी झालंच असतील की मावशीने मला उडदाची डाळ दिली होती आणि नेहमी ती तिकडूनच पाठवून देते. मुगाची डाळ, उडदाची डाळ, त्यानंतरनं हे असतं म्हणजे काळे घेवडे वगैरे असतात ना, ते देते. आणि आता डाळीचा शेवटचा राऊंड झाला, म्हणजे आत्तापर्यंत कित्येक वेळा जेव्हा मी डोसा बनवला ना, तेव्हा तिनेच दिलेली डाळ वापरत होते. पण फायनली आज संपली ती सगळी. आता इथून पुढे मला विकतच आणावी लागेल. आता ह्या वर्षी तिच्याकडे आहे की नाही ते पण मला माहीत नाही आहे. पण चला, आणि रेशनचे तांदूळ आहे ना, ते मी माझ्या माहेरूनच घेऊन येते, म्हणजे तिकडूनच. म्हणजे मला वाटते की ह्यावेळेससुद्धा मावशीनंच दिले होते. आणि कारण इकडे काय आम्हाला रेशन वगैरे भेटत नाही, मम्मीच्या तिकडे पण मम्मीला भेटत नाही. सो मग नेहमीच मावशी देत असते. तर इथे मी डाळ तांदूळ भिजायला घातला आणि सकाळी दूध जे गरम केलं होतं ना, ते फ्रीजमध्ये ठेवलंच नव्हतं, म्हणून म्हटलं की आत्ता ठेवून घेऊयात म्हणून. आणि किती रिलॅक्स फील होतं ना, जेव्हा सगळीच कामं आपली आवरलेली असतात तेव्हा. आता संध्याकाळच्या वेळेला ना मला मस्त अशी कढी बनवायची होती. आणि जेव्हा मी स्टार बाजारला गेलते ना, तेव्हा मी हा दह्याचा डबा आणलेला, कारण मला दही प्रचंड आवडतं बरं का. आधी मला दही खायला नकोसं वाटायचं, पण आजकाल आवडतं, त्यामुळे मी हा दहीचा डबा आणला होता. आणि हे दही खूपच छान आहे, म्हणजे इतकं क्रीमी क्रीमी आहे ना, आणि एकदम घट्टसर असतं. असं आंबट वगैरे काही जास्त लागत नाही, आणि खाणं तर झालंच नाही माझ्याकडून आत्तापर्यंत. असं म्हटलं आपण ह्याचीच कढी बनवता, असं पण ताक आणलेलं नव्हतं. म्हणून मी थोडंसं दही मी घेतलं आणि मिक्सरमध्ये छानसं फिरवून घेतलं. आणि माझ्या मम्मीनेच मला सुचवलं की दह्याची कढी पण छान बनते, आणि छान झाली होती टेस्टी बरं का, एकदम घट्ट घट्ट झाली होती. त्याच्यामध्ये मी काहीच टाकलं नव्हतं तरी पण. इथे जर तुम्हाला मध्येच हात वळवळ करताना दिसला ना, तर तो आपल्या धनुचा आहे बरं का. म्हणजे तो इथेच उभा राहिला होता, कारण त्याला खायचं होतं कलिंगड. कधीपासून चाललं होतं की मम्मा मला कट करून दे कलिंगड म्हणून. तर मी म्हटलं होतं की तू थांब बाळा 5 मिनटं, आणि मला हे काम करू देत, मग मी तुला देते म्हणून. इथे कढी वगैरे टाकल्यानंतर मग मी कलिंगड कट करायला घेतलं होतं, आणि तोपर्यंत पण त्याला चैन पडत नाही बरं का. तर बघा, मिक्सरमध्ये फिरवल्यानंतरनं दही काही असं झालं आहे, म्हणजे आपण एक प्रकारचं ताक म्हणतो ना, असं घट्टसर ताक. ह्याच्यामध्ये साखर टाकून जरी एकदम फिरवलं असं ना, तर लस्सी टाईपच झालं असतं हे सगळं. माझी कढी फोडणीला टाकून झाल्यानंतर ना, मग मी त्याला मस्त असं कलिंगड कट करून दिलं होतं. आणि हे कलिंगड ना खूप मस्त होतं, एकदम गोड होतं, आणि त्याच्यामध्ये जास्त बिया पण नव्हते, त्यामुळे धनुषला पण इझीमध्ये ते खाता आलं. चला, या आजच्या सगळ्या कामांसोबत मी व्हिडिओसुद्धा इथंच थांबवते. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय.